नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी शेंगदाण्याची चटणी. चवीला हे अप्रतिम लागते आणि करायलासुद्धा फार सोपी आहे. तुम्ही हे प्रवासात किंवा टिफिनला किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी, पोळीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे कच्चे शेंगदाणे आहेत. एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला, एकदम असा बारीक कापून घेतलेला आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या असे चॉप करून घेतलेल्या आहेत. मी चाकून अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत. एका लसणाच्या पाकळीचे 3 ते 4 भाग करून घेतलेले आहेत. इथं तुम्ही थोडंसं जाडसर ठेचूनसुद्धा घेऊ शकता. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे कश्मीरी लाल तिखट. हे तिखट कमी तिखट राहतं आणि कलरसुद्धा खूप छान येतो आहे ना. 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. आता सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. इथे एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला असे खरपूस भाजायचे आहेत. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर आपल्याला खरपूस असे शेंगदाणे भाजायचे आहेत. शेंगदाणे जर व्यवस्थित भाजले तर चटणीसुद्धा आपली चवीला खूप छान लागते. असे मस्त आपले खरपूस असे शेंगदाणे भाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे शेंगदाण्याला आपल्याला. शेंगदाणे आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत. आता मी इथं एक खलबत्ता घेतलेला आहे. या खलबत्त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे असे जाडसर काढून घ्यायचे आहेत. जाडसर कुटायचे आहेत आपल्याला, जास्त बारीक नाही करायचे. एकदम जाड जाड कुटायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी शेंगदाणे कुटून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. असं जाडसर कूट करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं. जास्त बारीक नाही करायचं आपल्याला. तोच पॅन मी पुन्हा गॅसवर ठेवलेला आहे. यामध्ये घालायचं आपल्याला 2 ते 3 चमचे तेल. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला जिरे. जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत. त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये लसूण. लसूणसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसूण थोडासा परतून झालेला आहे. यामध्ये घालायचे आपल्याला कढीपत्त्याचे पानं. त्यानंतर घालायचं आपल्याला कापून घेतलेला कांदा. कांदासुद्धा आपल्याला 2 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. सध्या गरमी खूप वाढलेली आहे. जेवताना काहीतरी थोडंसं आपल्याला चटपटीत खावं असं वाटतं. त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो. थोडंसं वेगळं आणि चटपटीत खायला असलं का जेवणसुद्धा आपल्याला व्यवस्थित जातं. तुम्ही हे वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी चटणी वापरू शकता किंवा पोळीबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागते अशा प्रकारे केलेली चटणी. तर व्यवस्थित कांदा आपला परतून झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला हळद, लाल मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला यामध्ये. आता 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, जे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं होतं. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर साधारण 2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे असे कुरकुरीत शेंगदाणे होतात.
तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवून 3 ते 4 दिवससुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते. उन्हाळ्यामध्ये भाज्या मिळत नाहीत आणि मिळाल्या तरी तेच आपल्याला खाव्याशा वाटत नाहीत. तर अशा प्रकारे झटपट होणारी शेंगदाण्याची चटणी नक्की करून बघा. खूप छान लागते खायला. अशी मस्त आपली झटपट होणारी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. यावरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. खायला अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.